नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे एस फॉर ससुल्या। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, गेल्याच पॉडकास्टमध्ये मी बोलली होती की ससुली, पादुडी आणि रंजू आले आहेत मुंबईला। ससुलीला मुंबईला यावंसं वाटत नव्हतं। कोकणातल्या गावातून पाय बाहेर निघत नव्हता तिचा, पण काय करणार, मुलांची शाळा सुरू झाल्यामुळे तिचा नाविलाज झाला आणि तिला परत यावं लागलं। तर आजूबाजूच्या कोणाच्या तरी गाडीतून ससुल्याने मागचा पुढचा विचार न करता आपल्या बायको मुलांना मुंबईला पाठवलं। ससुला थांबला होता कारण की तो आणि अननस बुलेटवरून प्रवास करणार होते। आता एवढी आयती आजूबाजूच्याची गाडी होती रिकामी, तर त्याचा फायदा उचलल्याशिवाय हा ससुला कसा काय राहील। त्यामुळे ह्याने काय केलं, तर कोकणातला रानमेवा गोळा केला आणि तो ससुली सोबत पाठवला मुंबईला। आता बायको मुलं मुंबईला गेली, पण 2 दिवस ससुल्या गावी असल्यामुळे गावी त्याची उंडगेगिरी सुरू होती। ते गुरांना कसं चरायला पाठवतात सकाळी, तसाच हा ससुला आहे। हा माणूस ना पायाला भिंगरी बांधल्यासारखा गावभर हिंडत असतो। मला तर नेहमी हाच प्रश्न पडतो की ह्याला कोण बोलवतं की हा असाच आपले सशासारखे दात घेऊन हजर होतो दुसऱ्यांकडे, काय माहिती। एकतर हा जातो ते जातो, वर जेवायचा पण मुक्काम असतो याचा। ह्याचं कसं आहे माहिती आहे का मंडळी, नेणारा 2 मारी बिस्किटचे पुढे, पण खाऊन येणार कोंबडी वडे। आता हेच बघा ना, 2-4 दिवसापूर्वी एका गावात गेला होता। काहीच काम नव्हतं याचं, असाच काही कॉन्टेंट नसल्यामुळे हा वन भटकत होता। ते नटसम्राट मध्ये नाना पाटेकर कसे कोणी घर देतं का घर ओरडत होते, तसाच हा ससा आहे। गावोगावी भटकून लोकांना बोलतो, कोणी कॉन्टेंट देतं का रे कॉन्टेंट। त्या स्कूटीवर बसून उगाच नुसता झापझूप करून कॅमेरा फिरवत होता आणि झाडं, फळं, फुलं, चंद्रतारे, नदी, समुद्र दाखवत बसला होता। आता मंडळी, हा जिथून जात होता ना, तो रस्ता एकदम गावी कसा असतो, दोन्ही बाजूला झाडं आणि मधून एक रस्ता जातो, तसा होता। गाव टू गाव कनेक्ट होत होता। आता जेव्हा हायवेला वगैरे आपण असतो तर 2-3 लेन असतात आणि एक लाईन असते, सो दॅट प्रत्येकाने लेन फॉलो केली पाहिजे, त्या लाईनच्या पुढे कोणी जाऊ नये म्हणून। तर तसंच हा जिथून जात होता तिथे व्हाईट कलरची लाईन होती। आता तो रोडच एवढा कंजेस्टेड होता, तिथे एकच लेन होती, म्हणजे कसं गाडी ये जा करू शकते, आणि साईडला झाडी होती। त्या लाईन मारण्याचा हेतू हा होता की त्या लाईनला क्रॉस करून तुम्ही साईडला जाता कामा नये। प्रत्येक गाडीने लेन फॉलो केली पाहिजे, लेन मधूनच ट्रॅव्हल करायला पाहिजे। पण या 150 अतिहुशार, स्वतःला सोशल इन्फ्लुएन्सर म्हणून घेणाऱ्या ससुल्याचं नॉलेज बघा। बोलतो काय तर, हे रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्या मारल्या आहेत ना, त्याच्यामुळे रस्त्याला अजून सौंदर्य प्राप्त झाले आहे। अरे अक्कल शून्य ससुल्या, ते तुझ्या रोडला सौंदर्य प्राप्त करायला नाही मारले आहेत रे लाईन। तुझ्यासारखे अडाणी माणसं त्या लाईनच्या साईडला जाऊन गाडी चालवू नयेत म्हणून मारली आहे। प्लीज रे ससुल्या, नसलेली अक्कल नको पाजळत जाऊ उगाच। मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, आता 4-5 दिवसा अगोदर एक बातमी आली होती। ते म्हणजे एक मुलगी रील बनवत होती, शो ऑफ करण्यासाठी म्हणून ती कार चालवत होती। ती मुलगी कार रिव्हर्स करत होती आणि ब्रेक मारायचा होता तिला, पण चुकून तिने एक्सी दिलं आणि ती दरीत कोसळली। तर एका कॉन्टेंटच्या नादात त्या तरुणीने तिचा जीव गमावला आहे। बोलू का, आजकालची ही तरुण पिढी ना कोणत्याही गोष्टीला बघून इन्फ्लुएन्स होतात। रील आणि रिअल लाईफ मध्येच यांना फरक नाही समजत आहे। आणि याचं मूळ कारण काय, तर या ससुला, पत्रास्टेचा केअरटेकर, युरोपची वांगेवाली सारखे आणि अडाणी लोक जे लॉकडाऊन मध्ये फेमस झाले आहेत, घरची धुनी भांडी आणि रटाळ रुटीन दाखवून ते जे काही त्यांच्या व्हिडिओ मध्ये दाखवतात, स्वतःच्या अर्धवट ज्ञानासोबत ते बघूनच यांचं अनुकरण करायला जातात ही मुलं। मंडळी, एकच बोलेन मी, अशा बावळट लोकांचे व्हिडिओ बघून काही शिकायला मिळणार नाही आहे। हे लोक कॅमेरा समोर जेवढं काही दाखवतात ना, ते आपण एक सिरियल किंवा मूवी कशी बघतो तसंच आहे। हे लोक जे काही दाखवतात ते सगळं स्क्रिप्टेड असते। खूप क्वचित लोक आहेत आजकाल जे जेन्युइन व्हिडिओ बनवतात, पण जेवढेही हे लॉकडाऊन मध्ये फेमस झालेले लोक आहेत ना, यांचा कोणताही व्हिडिओ तुम्ही उचला, स्क्रिप्टेडच असतो। खरं बोलू तर या लोकांचं एकतर शिक्षण अर्धवट आहे। जी डिग्री किंवा क्वालिफिकेशन यांनी सांगितलं आहे ते त्यांनाच माहिती की खरं आहे की खोटं। जर खरंच यांनी जेवढं क्वालिफिकेशन यांचं सांगितलं आहे तेवढं असतं ना, तर हे लोक चांगल्या ठिकाणी जॉब करत असते। आणि पहिली गोष्ट तर, जो माणूस खरंच सुशिक्षित असताना तर त्याने त्याचं पर्सनल लाईफ असं डॉलरसाठी विकलं नसतं। आता डेली व्लॉगिंग हे काय चुकीचं आहे असं नाही मी बोलत, पण आपण काय आणि किती आपली पर्सनल लाईफ पब्लिक करावी हे पण मॅटर करते। आणि जेव्हा आपण उठसूट सगळंच कॅमेरा समोर दाखवत बसतो ना, तर त्यावर लोकही बोलणारच आणि ते ऐकून घेण्याची पण मग या लोकांनी सवय करावी। असं कोणाला ब्लॉक करून, फेक आयडीजने रिप्लाय करून हे लोक माणसांना फसवतील, पण शेवटी सगळं बघणारा तो देव आहेच। त्यामुळे ना या क्रिंज लोकांनी त्या देवाला तरी घाबरावं।
तसं पण ना हे लोक फक्त यांच्या चॅनलचाच विचार करतात. काही करून कसेही कोणत्याही अँगलने व्हिडिओ काढायचे आणि अपलोड करायचं एवढंच यांना माहिती आहे. व्हिडिओमध्ये कळत न कळत काही चुकीचे संदेश जात आहेत नाही जात आहेत हे देखील हे लोक एडिटिंग करताना बघत नाही. कसंही करून डॉलर्स येतोय ना अकाउंटमध्ये, बस त्याच्याशीच यांना लेनदेन आहे. मी तर बोलते जरा ना या अर्धवट शिकलेल्या क्रिंज ब्लॉगर्सने स्वतःचं कॉन्टेंट बघावं आणि विचार करावं. हे जे लोक बोलतात ना की आमचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतो, तर खरंच यांच्या व्हिडिओ मधून काही शिकण्यासारखं आहे की नाही ते यांनी बघावं. कारण मला तरी असं वाटत नाही की यांचे व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असतात. यांचे अंधमंद भक्त आता माझ्या पॉडकास्ट खाली गोळा होतील आणि मला उलट सुलट काय पण बोलून जातील. मला त्याचा काही फरक नाही पडत. जे बोलायचं आहे बोलू दे असं पण हे लोक बोलतील. तुला काय करायचं आहे, तू काय एवढी बोलतेस. तर अंधमंद भक्तांनो, जे चुकीचं दिसतंय ना मी त्यावरच बोलते. इथे कोणीच माझं आवडतं किंवा ना आवडतं नाही आहे. जो चुकतो ना त्याला त्याची चूक दाखवून तो सुधरावा अशी माझी इच्छा आहे. आणि याला नक्कीच पाय खेचणं असं नाही बोलत, कारण प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा हक्क आहे इथे. जेव्हा हे लोक काही चांगलं करतात ना तेव्हा त्यांचं कौतुक देखील मी तेवढंच करते. जे डेली माझा पॉडकास्ट ऐकतात ना त्यांना हे नक्कीच माहिती आहे. आता मंडळी हा ससूला फक्त व्हिडिओसाठी 4 गावं फिरायला गेला होता. खरंच काही गरज होती का याची? आणि फिरायचं होतं तर तसं सांग ना बाबा. पण नाही, तेही नाही याला करायचंय. त्या गावात गेलो त्याची एक मेमरी जपण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ बनवला होता असं वर तोंड करून बोलतोय. आता तुम्हीच सांगा मंडळी, ह्याच्या मेमरीज बघून लोकांनी काय लोणचं घालावं अशी याची अपेक्षा आहे का? उगाच आपले रटाळ व्हिडिओ बनवायचे आणि 20-25 मिनिटं लोकांना पकवत बसायचं. बावळट माणूस तिथे जाऊन त्यांना विचारतो व्हिडिओ बघता का माझे? अरे समोरून कोण विचारते का असं? त्यांनी सांगणं वेगळं आणि आपण विचारल्यावर ते हो बोलणं वेगळं. ससुल्या, तुझे हे काही करतोयस ना त्याला निव्वळ लाळघोटेपणा बोलतात. ज्यांच्याकडे हा पाहुणा म्हणून गेला होता त्यांनी याला चाय आणि पातळ पोह्याचा चिवडा दिला होता. त्याच्यावरती पण हा बिंडोक माणूस कॅमेरा आरपार जायला असा फोकस करत होता. देवा, या क्रिंज लोकांना प्लीज सद्बुद्धी दे रे. कारण या अशा अडाणी सोशल इन्फ्लुएन्सर्समुळे आजची तरुण पिढी चुकीचं इन्फ्लुएन्स होते. थोड्या दिवसांनी तर मला असं वाटते ह्याचं बघून आता तरुण मुलं मुली देखील शिक्षण आणि कामधंदे सोडून असंच हातात कॅमेरा घेऊन रुटीन दाखवत बसतील. हा ससूला मला असं वाटते तिथे एक साथ 2 कामं करून आलाय. एक म्हणजे झापझूप करून कॉन्टेंट गोळा केला आहे आणि दुसरं म्हणजे त्या दादांचं चॅनलचं प्रमोशन करून आला आहे. आता दुसऱ्या दिवशी अननस सोबत ससूला निघाला टनवेलला. आजकाल त्या अननसला पण व्हिडिओमध्ये घेत असतो हा सारखा. त्याला शूट करायला लावतो वेगवेगळ्या अँगलने. मला तरी असंच वाटते त्याचा आता स्टडी कंप्लीट झालाय ना तर त्या अननसला पण आता चॅनल ओपन करून देतील. मग तो पण भावाच्या पावलावर पाऊल ठेवेल. ह्या माणसाला एवढी साधी अक्कल नाही की गाडीने ट्रॅव्हल करतोय तर जरा टँक फुल करावं. 500च पेट्रोल भरून प्रवास करत होता. अरे स्वतःसाठी तरी खर्च कर रे चिकट्या. एवढं लोकांच्या जीवावर कमवतोयस ना. अक्कल आहे काय रे ससुल्या तुला? आता मध्येच पेट्रोल संपलं असतं कुठे घाटामध्ये तर काय करणार होतास? किती तो चिंगूसपणा तुझा. असा कसा रे तू ससुल्या? हा माणूस मंडळी जेव्हा प्रमोशन करायला जातो तेव्हा मेन्यू मध्ये जेवढं असते ते ऑर्डर करतो. पण स्वतःच्या खिशातून जेव्हा याला खर्च करावा लागतो ना तेव्हा हा नुसता वडापाव किंवा मिसळपाव व्यतिरिक्त दुसरं काही खात नाही. रस्त्यावरती खूप खड्डे होते. आता कोकणातली रोड ट्रिप ही तर आपल्याला माहितीच आहे. रस्ते एवढे डेव्हलप नाही आहेत. पण निर्लज्ज माणूस त्यात पण स्वतःचं कौतुक करतोय. काय तर हे खूप चॅलेंजिंग काम होतं, रिस्की होतं. व्लॉगिंग करणं काही सोपं नाही आहे. आम्ही एक पॅशन म्हणून, आवड म्हणून हे व्हिडिओ घेऊन आलो आहे परतीच्या प्रवासाचे. काय रे दीडशाण्या ससुल्या, आम्ही बोललो होतो का रे तुला तुझ्या बुलेट वरून परतीचा प्रवास दाखव म्हणून? मस्ती कोणाच्या अंगात होतीये दाखवायची? तुझ्या ना. मग मेहरबानी केल्यासारखं काय बोलतोयस? एवढाच जर तुला त्रास होतोय ना त्या व्लॉगिंगचा तर नको करूस. कर ना परत 9 to 5 जॉब. जमतोय का बघ जरा. उगाच आपण काहीतरी भारी केलं आहे याचा आव आणू नकोस तू, समजलंस ना. मंडळी, ही ससुली तर मला असं वाटते त्या पत्रास्टेच्या केअरटेकरच्या सुकुमारीपेक्षा देखील स्वतःला लहान समजते. कारण त्या ससुल्याला बघून पप्पा आले करत होती. अगं ए बाई ग ससुली, तो पादुडी पण ना आता तुझा मोठा झाला आहे ग. उगाच ते लाडात बोलणं कमी कर ग. लहान समजतेस का स्वतःला? अगं बाई, तुला ते एकदम मस्त वाटत असेल पण समोरचा जेव्हा तो व्हिडिओ बघतो किंवा ऐकतो ना तेव्हा त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. त्या पावभाजीची रेसिपी आतापर्यंत 10 वेळा तरी यांनी दाखवली असेल तरी पण तेच सारखं दाखवत बसतात काही कॉन्टेंट नसलं तर. खरं तर हिने पावभाजी केली होती की मिसळ पाव तेच समजत नव्हतं, कारण किती ती पातळ दिसत होती भाजी. मला असं वाटते परत हे लोक आता एक गाणं शूट करणार आहेत, कारण त्या टिकिलच्या फॅमिली सोबत रिसॉर्टला गेले होते.
त्या रिसॉर्टला जाताना पण झाडं फळं फुलं चंद्र सूर्य तारे दाखवत बसला होता निर्लज्ज माणूस. मंडळी, तो टिकील पण जरा ओव्हर स्मार्टच समजतो स्वतःला, नुसती शायनिंग मारत असतो बत्तीशी दाखवून. आता बाकीचे लोक एन्जॉय करत होते, पण हाच एक खपापलेला माणूस होता जो गेल्यापासून येईपर्यंत कॅमेरा हातात घेऊन व्हिडिओ काढत बसला होता. खा प्या आणि मजा मारा याच्या व्यतिरिक्त दुसरं असं काही ससुल्याच्या लाईफ मध्ये काम नाही आहे. काय ते टी शर्ट प्रिंट केले आहेत. अर्धे जण तर त्या पिवळ्या टी शर्ट मध्ये उभे होते तेव्हा असं वाटत होतं की टॅक्सी पार्क केली आहे. 1-2 दिवसापूर्वी हा ससूला गेला होता क्रॉफर्ड मार्केटला, कारण की त्याला कांदे बटाटे मसाल्यासाठी स्टिकर बनवायचे होते म्हणून. आता बुलेट घेतली आहे तर त्यावरच सगळीकडे फिरत असतात दोघं नवरा बायको. ह्या दीडशाण्याला ते मसाले दाखवायला जमत नाही, पण इतर रटाय व्हिडिओ बनवायला ह्याला टाइम असतो. आता ते कांदे बटाटे मसाल्याचं स्टिकर दाखवलं, पण मसाले कुठे बनतात ते ह्याला दाखवायला प्रॉब्लेम येतोय. गेल्या वर्षी जर या ससुल्याचे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल मंडळी, तर तुम्हाला लक्षात येईल की या ससुल्याने त्याच्या भाषेत रेनकोट घेतला होता, पण आयतं बसून बसून एकाच जागेवरती एवढा फुगलाय हा की त्याला आता तो सो कॉल्ड रेनकोट होत नाही आहे, म्हणून परत नवीन झीलचा रेनकोट घेतलाय. अशिक्षित ससूला बोलतो, ह्या मार्केटला तुम्ही आले की इथे सगळ्या वस्तू भेटतात. कमाल आहे ना मंडळी, वस्तू भेटतात, वस्तूंना पाय असावेत, नाही का चालता चालता याला रस्त्याने भेटायला. ससुल्या, तुला एक गोष्ट बोलू का, तू ना त्या लहान मुलांसोबत जरा तुझं पण ऍडमिशन घे रे शाळेत, कारण जेव्हा तुझं वय शिकायचं होतं तेव्हा तू हुंडगेगिरी करत होता असशील आणि त्याच्यामुळेच तुला कोणी नोकरी दिली नसेल, म्हणूनच तू हे स्वतःच्या पर्सनल लाईफचा बाजार मांडून डॉलर्स कमवतोय. आता पावसाळा सुरू झाला आहे. गावी तर याने कांदा भजी खाल्लीच होती, पण मुंबईला आल्यावरती पण परत याला कांदा भजी खायची होती. ती रंजू नको बोलली म्हणून ससुलीने वडापाव बनवला. आता त्या वडापावची रेसिपी पण जवळजवळ 10 ते 12 वेळा दाखवली असेल, पण तेच दाखवून भक्तांना मूर्ख बनवतायत. परत हा ससूला आता गावी जाणार आहे. त्याला माहिती आहे गावी राहून जेवढे व्ह्यूज येतात तेवढे मुंबईला नाही येत, म्हणून बायको मुलांपासून तो आनंदात दूर राहतोय, कारण त्या बदल्यात त्याला डॉलर्स मिळतायत ना. आता मंडळी, ह्या आपापलेल्या ससुल्याला काय बोलायचं ते तुम्हीच मला कॉमेंट मध्ये कळवा. आणि याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.